महाजन आणि सामंत नाशिकमध्ये एकत्र बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शिंदेंच्या भेटीनंतर सामंत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आज उर्वरित अर्जांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। नाशिकच्या परिषदेच्या जागेवर शिवसेना विरुद्ध बंडखोर गोकुळ गीते यांच्यामध्ये लढत होणार असल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय ती म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये 17 पैकी 6 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांवर आता थेट लढत होणार आहे। 8 जागांवरती महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघारी घेतलेली आहे। कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक, पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे, यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी तर वर्ध्यात भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले। कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तटकरेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळमाने उमेदवार होते, पण बाळमानेंनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर इतर अपक्षांनी सुद्धा अर्ज मागे घेतल्यामुळे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले। ठाणे मतदारसंघात शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पवार उमेदवार होते, मात्र वैयक्तिक कारण देत अभिजित पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। इतर कुणीही या मतदारसंघात अर्ज भरलेला नसल्यानं रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले। वर्ध्यात भाजपच्या अरुण लखानी यांच्या विरोधात काँग्रेसनं शैलेश कुमार अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती। शैलेश कुमार अग्रवाल यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले।